ज्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी ज्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी इथं जमलो आहोत असे आपले सर्वांचे लाडके अभ्यासू निष्ठावान प्रामाणिक आणि आपल्या कार्याप्रती अत्यंत सेवाभावे नोकरी करणारे सन्माननीय विलास जाधव सर, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांचा परिवार, त्यांचे मित्रपरिवार तसेच कार्यक्रमाच्या जाधव साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जाधव साहेबांचा कार्यकाळ अत्यंत आदर्शवत असा कार्यकाळ आहे। त्यांनी आपल्या या कार्यकाळात अनेक असे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत। बऱ्याच लोकांना कामावरून, ज्यांना काही कारवाई अंतर्गत कामावरून काढण्यात आलं, अशा बऱ्याच लोकांना त्यांनी परत कामावर रुजू करून देण्यात आलेलं आहे। त्यांच्या या निरोप समारंभाचा जर आज आपण विचार केला तर निरोप समारंभ म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय असा दिवस आहे। या दिवशी आपण जे एवढे लोक जमले आहोत हे खऱ्या अर्थाने त्यांचं कमावलेलं प्रेम आहे की आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचा निरोप घेण्यासाठी इथं जमलेलो आहोत। खरं म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या कामाचे मूल्यमापन करण्याचा दिवस आज हा निरोप समारंभाचा आहे। व्यक्तिगत जर जाधव सरांचं बद्दल बोलायचं झालं तर जाधव सरांचा जो स्वभाव आहे तो अत्यंत प्रेमळ आहे। त्यांचा चेहरा नेहमी हसरा असतो, समोरच्याला एक सकारात्मक ऊर्जा देणारा असा त्यांचा चेहरा असतो। परंतु आजचा जो दिवस आहे तो संमिश्र असा क्षणांचा आहे, आनंदाचाही आहे आणि दुःखाचाही आहे। आनंद या गोष्टीचा आहे की त्यांनी आपल्या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत, म्हणजे एका कर्मचाऱ्यासाठी 38 वर्ष हे त्याच्या आयुष्याचे निम्म्यापेक्षा जास्त वर्ष आहे, ते 38 वर्ष त्यांनी आपल्या सेवेसाठी इथं दिलेले आहेत। आणि सेवा करत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समवेत ज्या पद्धतीने त्यांनी आपली सेवा केली, त्या कामाच्या ठिकाणी किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये त्यांचे जे संबंध निर्माण झाले, जे नाते निर्माण झाले, जो बंधुभाव निर्माण झाला, ते सर्व लोक आजच्या या दिवसानंतर दुरावणार आहेत। त्यांचा जो मैत्रीपूर्ण सहवास आहे तो थोडा थोडा का असो ना पण तुटणार आहे, कमी होणार आहे, याचे त्यांना दुःख होत असेल। आणि त्या दुःखाचा म्हणजे भाऊक हा क्षण आहे, त्या क्षणाचा आपण बघितलं तर आज त्यांच्या चेहऱ्यावर असं आपल्याला दिसून येते। ताडातड तुटले तू ठोकताच दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। मुळेच हा आमचा सेवानिवृत्तीचा कार्यकाळ या ठिकाणी मोठ्या आनंदाने आम्ही बघत आहोत। आणि या जाधव साहेबांच्या प्रेमापोटी जमलेल्या इथं सर्व मान्यवरांचं जो दिख रहा है खून पसीने की चमक है, तुम्ही ही जी प्रेमाची माणसं गोळा केलीत ना, ही प्रेमाची माणसं गोळा करायला त्यांना खूप रक्ताचा आटापिटा करावा लागला। का केलं? 1800 ग्रेड बिल आलेलो, 1800 ग्रेड बिल आलेला खलाशी होतो, फिटरच्या जागा निघाल्या, साहेबांकडे गेलो, साहेब फिटरच्या जागा निघाल्यात। साहेब म्हटले मग? साहेब म्हटलं जागा एवढ्याच आहेत, एवढ्याच आहेत। मग काय झालं? ती जी एक जागा आहे ना, मोरे नाही, मोरे साहेब, मला साहेबाचा दर्जा दिला साहेबांनी, कायम साहेबाचा दर्जा दिला। मी खलाशी 1800 ग्रेड पेच्या माणसाला सुद्धा साहेबाचा दर्जा देऊन बोलणारी माणसं होती या साहेबांचं। म्हटले ती एक जी जागा आहे ना ती मोरे साहेब तुमची आहे आणि ती एक जागा अभ्यास करा फक्त। मोटिवेशन केलं
आणि मी खलाशामधून पास झालो. मी 1800 ग्रेड पेच्या मधून 1900 मध्ये आलो, ते पण ओपन कॅटेगरीमध्ये, ओपनच्या जागेवरती खुल्या प्रवर्गामध्ये आलो, SC प्रवर्गामधून नाही आलो. आणि हीच परिस्थिती अशी झाली की मी ग्रेड 1 झालो, मी ग्रेड 3चा ग्रेड 2 झालो, ग्रेड 1 झालो. प्रत्येक वेळेस साहेबांचं मार्गदर्शन झालं आणि प्रत्येक वेळेस साहेबांनी मार्गदर्शन केलं. माझ्या या यशामध्ये जर मोठा वाटा जर कोणाचा असेल तर आदरणीय जाधव साहेबांचा आहे, हे मी या ठिकाणी मान्य करतो. आणि बरोबर आहे, कारण जाधव साहेबांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव एक कविता इथे दिली आहे, त्या कवितेप्रमाणे त्यांचा स्वभाव आहे. जाधव साहेब एक फणसासारखे आहेत, वर्ण जरी ते काट्यासारखे असले तर आतून मात्र खूप गोड आणि मवाळ असतं. सगळ्यांचे मार्गदाता जाधव साहेबांनी चांगले संसार बसवलेले आहेत. काही थोडक्या चुकीसाठी काय कामगारांनी आपली नोकरी गमावली होती, ती नोकरी जाधव साहेबांनी त्यांना पूर्ववत करून दिली. म्हणजे त्यांनी त्यांचे सगळे संसार, त्यांच्या मुलाबाळांचे आयुष्य त्यांनी भरभरून दिलेलं आहे. असे आमचे आदरणीय मेहणे विनायकजी जाधव साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत. आज आमची आदरणीय बहीण, आमची ताई, आज हिचा एका डोळ्यातून आनंद अश्रू आणि एका डोळ्यातून दुःखाचे अश्रू येत आहेत. ताई, आम्ही तुमच्या भावना समजतो, तर तुम्ही जे कष्ट केले आमच्या दादांसाठी, आमच्या साहेबांसाठी, ते खूप मोलाचे कष्ट आहेत. आणि म्हणूनच आज आमचे दादा आज एवढ्या उच्च पदावर गेले. आमचे दादा गँगमनपासून त्यांनी सुरुवात केली कामाची, तर त्यांनी FPOपर्यंत मजल मारली. पण आमचं दुर्दैव की आम्हाला FPOपर्यंत जाता नाही आलं. परंतु आमचे आदरणीय दादा COSपर्यंत त्यांनी मजल गाठली. आणि COS म्हणजे काय कमी पद नाही, ते खूप मोठं पद असतं. SSCच्या वरचं किंवा SSCच्या बरोबरचं पद असेल. आमचे आदरणीय ADN कदम साहेब इथं बसले आहेत. आज नाही तर माझं जेवढं सर्विस होतं सगळं मातीमोल झालं असतं माझं, तर मला त्याच्यामध्ये नकली कामगार एक घोषित झालं असतं, म्हणजे गॅजेट नसतं. पण साहेब म्हणले अजिबात द्यायचं नाही तुम्ही, कारण तुमचं नाव आहे ते पक्कं आहे आणि तुम्ही आज 31 वर्ष त्याची सर्व्हिस केली. कसं होत नाही आपण बघतो. आज त्यांच्या आशीर्वादानं, जाधव साहेबांच्या कृपेनं मला आज पूर्ण सर्व्हिस मला भेटलं आणि शिवाय मला पेन्शन देखील भेटली. ही जी सगळी किंमत आहे ती माझ्या मेहण्यांची आहे. ती त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मृत्यूच्या नंतर आमच्या जाधव साहेबावरती पूर्ण जबाबदारी पडली आणि त्यांच्या पाठीशी त्यांची आई, भाऊ, बहीण हा सर्व परिवार यांचा त्यांच्यावरती जबाबदारी पडली आणि त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि त्यांचे भाऊ बहिणीचे त्यांचे शिक्षण पूर्ण केले, त्यांचं लग्न कार्य केलं, भावाला शिकवून त्याला नोकरीसुद्धा लावली, बहिणीचं लग्न केलं. आज त्यांचा परिवार सुखी आहे. बंधूंनो, 83ला ती रेल्वेमध्ये कामाला लागले. ती काम करत असताना घाटामध्ये काम करत असताना 4-4, 5-5, 6-6 किलोमीटर त्या टायमाला 5 डाग घेऊन खांद्यावरती चालावं लागायचं. पंजाब, पाटील, शेवाळं, पहार असे त्यांनी मेहनतीचं काम केलेलं आहे. 10-10 किलोमीटर ती खांद्यावरती सामान घेऊन चाललेले आहेत. ते नंतर ही काम करत असताना नंतर ते ऑफिसमध्ये आले. EN ऑफिसमध्ये ते डिस्पॅचमध्ये कामाला लागले. डिस्पॅचमध्ये काम करत असताना ती ज्युनियर क्लार्क झाले, ज्युनियर क्लार्कचे सिनियर क्लार्क झाले, सिनियरचे वहीद झाले आणि वहीदचे चीफ वहीद झाले, ऑफिस सुप्रिटेंडेंट झाले. पुन्हा असा त्यांचा प्रवास. ही सर्व म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो की माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं हे फक्त गळ्यात घालतात, सोनं हे फक्त हातात घालतात आणि सोनं फक्त तिजोरीत ठेवतात. माणसाने व्हायचं झालं तर परिसर सामान व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं. असे परिसर सामान असलेले आमचे मोठे बंधू ॲडव्होकेट विलास शंकर जाधव हे दिनांक 31 मे 2025 रोजी रेल्वेची 38 वर्षे सेवा करून
वयोमानानुसार वयाच्या 60व्या वर्षी ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आज या ठिकाणी त्यांचा सेवानिवृत्ती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तरी या सेवानिवृत्ती कार्यक्रमाबद्दल आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने आणि सौजन्याने वागणार आहेत. ते गोड स्वभावाचे आहेत. त्यांच्या गोड स्वभावामुळे ते समोरच्याला आपलेसे कधी करतात हे समोरच्याच्याही लक्षात येत नाही, असा त्यांचा गोड स्वभाव आहे. ते चांगल्या विचाराचे आहेत, चांगल्या गुणांचे आहेत, चांगल्या सवयीचे आहेत, चांगल्या संस्काराचे आहेत, चांगल्या चरित्राचे आणि चारित्राचे आहेत, चांगल्या कर्माचे आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये बराचसा असा मोठा संघर्ष केलेला आहे. म्हणतात ना की चालणाऱ्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालणाऱ्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. आणि आकाशात उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं वजन असतं. आकाशात उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं वजन असतं. सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आहे. त्यांच्या संदर्भामध्ये अनेक वक्ते मनमोकळेपणाने आज बोलणार आहेत, परंतु ते कधी कुणाशी मनमोकळे बोललेले नाहीत. कधी अतिशय मृदू स्वभाव, समोरच्या व्यक्तीचं शांतचित्तेनं ऐकायचं आणि मग जमलं तरच प्रतिक्रिया द्यायची, अशा पद्धतीचं त्यांचं वागणं हे आजच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी कायदेशीरदृष्ट्या समर्पकपणे केलं आणि अनेकांना त्यांचा आर्थिक लाभ मिळवून दिला. काहींना नोकरीमधनं सस्पेंड केलेलं, त्यांना देखील त्यांनी कामावर येण्याच्या दृष्टिकोनातून कायदेशीर बाजू लढवली आणि म्हणून आज त्यांच्यातला एक कामगार सेवानिवृत्त होत आहे. हा कामगार सेवानिवृत्त होत असताना त्यांच्यातल्या वकिलाचा उदय होत आहे आणि म्हणून त्यांनी सेवानिवृत्ती ही फक्त केंद्र शासनाच्या म्हणजे रेल्वे विभागाची घ्यावी, परंतु कायदेशीरदृष्ट्या त्यांनी काम करून अनेकांना सहकार्य करावं ही माफक अपेक्षा मी त्यांच्याकडनं व्यक्त करतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जावं अशा प्रकारची शुभकामना व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. जय भीम, जय भारत. असण्यापेक्षा परिसासारखा असावा, कारण परिस ज्याच्या संपर्कात येतो त्या व्यक्तीचं तो सोनं करतो. अशी या परिसासमान असणारे ॲडव्होकेट जाधव साहेब या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या स्वभावाचं जर वर्णन केलं, बरंच वक्त्यांनी केलेलं आहे, पुढे करतील, प्रत्येकाने अनुभवलेले आहे. समोर जे वक्ते बसलेले आहेत, श्रोते बसलेले आहेत, मंचकावर जे बसलेले आहेत, त्यांच्या पहिले करून घेतलेले, कोणी दुसऱ्यांची कामं घेऊन त्यांच्याकडे आलेले आहेत, त्यांचीसुद्धा कामं जाधव साहेबांनी केलेले आहे. त्यांचं जर वर्णन करायचं म्हटलं तर ते मनाने दिलदार होते. ज्यावेळेस आपण धम्माचा अभ्यास करतो त्यावेळेस धम्मामध्ये पण सांगितलेलं आहे की प्रथम ऐकून घ्या, तर ते पहिले ऐकून घ्यायचे. बोलणं त्यांचं दमदार असायचं, कोणावर चिडणं नाही किंवा काही नाही, परंतु जे बोललं ते त्यांचं फायनल असायचं. त्याच्यानंतर कामामध्ये ते जबाबदारी आणि खबरदारीने काम करत होते. नेतृत्व त्यांचं नेहमीच शानदार असायचं, डळमळीत असं काही नसायचं. आणि सर्वात महत्त्वाचा, त्यांनी संघर्षमय जीवनातून जे आपलं आयुष्य घालवलेलं आहे आणि त्याच्यामध्येच त्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केलेला आहे. असे रेल्वे कर्मचारी या सर्वांचे जाधव कुटुंबातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आज हा जो सत्कार सोहळा आमच्या बंधूंचा आहे, आज आमचे बंधू चीफ ऑफिस सुपरिटेंडेंट म्हणून रिटायर होत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इथे त्यांचा जो नोकरी लागल्यानंतर असलेला सर्व खडतर प्रवास आपल्या सर्वांना माहीत आहे, पण त्यांचं शालेय जीवन हे पण खूप खडतर होतं. आमच्या गावापासून 3 किलोमीटर शाळा होती. ते तेव्हा बालवयामध्ये 3 किलोमीटर शाळेत चालत जायचे आणि चालत यायचे. कधीतरी चुकून एखादी बैलगाडी मिळाली तर त्यांना लॉटरी लागल्यासारखी व्हायची आणि ते बैलगाडी येत असे. गावाकडे त्यावेळेस आमच्या घरी गावाकडेच लाईट नव्हती, तर त्यांचं शिक्षण हे त्यांनी अभ्यास गॅस बत्तीवर केलेलं आहे. या आत्ताच्या मुलांना गॅस बत्ती कशी असते ही पण माहीत नसेल.
पण त्यांनी त्यावेळेस त्या पद्धतीने अभ्यास केला. अभ्यास करून शालेय शिक्षण मुंबईला आले. कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. रेल्वेत नोकरी मिळाली. रेल्वेमध्ये नोकरी मिळाल्यानंतर ते शांत बसले नाहीत. मधील आमचा सहभाग जवळजवळ संपला. कारण मी 2022 साली रिटायर झालो तेव्हा त्यांना सांगितलं होतं की साहेब आता काय, तर ते म्हटले होते ठीक आहे चालते तोपर्यंत चालू. तर आज 31/5/2025 तो शेवटचा दिवस होता कालचा. आणि आज हा सत्कार समारंभ किंवा निरोप समारंभ आपण ज्याला म्हणतो तो कार्यक्रम आपण उपस्थित आहात. आणि मी 2 शब्द बोलायला उभं राहिलो. आता काय बोलू हेच समजत नाही, कारण माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरंच काय बोललेलं आहे आणि माझ्याजवळ मला वाटतं बोलण्यासारखं काही नाही. तर मी एवढंच सांगेन की जाधव साहेबांनी जे काय पेरलं, रेल्वेमध्ये नोकरी लागल्यानंतर सर्वांनी सांगितलं असेल की बाबा ते कोणत्या परिस्थितीत आले, आज कोणत्या परिस्थितीत आहेत. पण मीही त्यांना तेच सांगेन, त्यांनी कुटुंबाला वेळ द्यावा. समाजकार्य तर आतापर्यंत त्यांनी भरपूर केले. इथून पुढे त्यांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबाबरोबर राहून सुखसमृद्धीचं आणि त्यांचं आयुष्य भरभराटीचं जावं एवढी मी देवाला विनंती करतो. आणि मला मान्यवरांनी किंवा तुमचे आमचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन आणि स्त्रियांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव आपल्या लेखणीतून करून देणारे व देशामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज व राजमाता जिजामाता, इतर सर्व महानायक व महानायिकांना प्रथम त्रिवार अभिवादन. आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवांना सप्रेम सविनय जय भीम. इथे सत्कार मूर्ती आमचे मोठे पप्पा विलास जाधव, त्यांचा लहान भाऊ दिलीप जाधव यांचा मी मुलगा आहे. विनय माझं नाव आहे. तर पप्पांचा लहानपणापासून आणि त्यांच्या कामातील वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्यात सगळ्यांनी. तर ढोबळ मानाने असं असतं की माणसाचं आयुष्य 3 प्रकारात आपण विभागू शकतो. एक म्हणजे सामाजिक असतं, एक औपचारिक असतं आणि एक असतं त्याचं वैयक्तिक आयुष्य. तर औपचारिक आयुष्याबद्दल बरेच जण बोलून गेलेत. पप्पांचं शिक्षण इतक्या खडतर अवस्थेमध्ये झालं आहे. मला वाटतं डिग्री घेणारे आमच्या घरामध्ये ग्रॅज्युएट डिग्री घेणारे पप्पा पहिली व्यक्ती असतील. आणि ज्या कॉलेजमधून त्यांनी डिग्री घेतली, RK तलरेजा कॉलेज उल्हासनगर, तिथूनच मी पण सुद्धा डिग्री घेतली आहे माझी. त्यानंतर पप्पा स्केल 4मध्ये लागले. स्केल 4पासून ऑफिसर पदापर्यंत जाणं ते गेले हे मी एका वाक्यात बोलू शकतो. पण हे करताना किती जिद्द लागते, किती चिकाटी लागते याची जाणीव आपल्याला नसते. कारण एकेका स्केलला अपडेट होताना हजारो तिथे ॲप्लिकंट असतात आणि त्या सर्वांच्या टॅलेंटना मागे सारून आपलं कुटुंब, आपलं सामाजिक योगदान आणि आपलं ऑफिस सांभाळून प्रमोशन घेत राहणं ही फार मोठी गोष्ट असते. इथे बोलताना आपण 2 शब्दात बोलतो, पण त्यांनी ते प्रमोशन घेतलेत, त्यांनी किती कष्ट केलेत हे फक्त त्यांनाच माहीत असेल. आता आपण बऱ्याच जणांकडून ऐकलं, बट मला सुद्धा म्हणावं लागेल ते की आम्ही ताई आणि मी जेव्हा पण जायचो लोणावळ्यामध्ये फिरायचो तेव्हा त्यांच्या कामातील व्यक्ती आम्हाला भेटायच्या बाहेर आणि त्या इतक्या आत्मीयतेने पप्पांबद्दल व्यक्त व्हायच्या, इतक्या आदराने. आणि हा आदर असाच कोणी देत नाही की ते ऑफिसर आहेत म्हणून आदर देतात, अशातला भाग नाही. आदर हा तेव्हाच मिळतो जेव्हा आपण समोरच्याला आदर देतो. तर इररेस्पेक्टिव्ह ऑफ त्यांचा स्केल, तो माणूस खलाशी आहे, ऑफिसर आहे, पप्पा इतक्या सन्मानपूर्वक त्यांना वागवतात. हा गुण आपण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. आता थोडंसं त्यांच्या सामाजिक आयुष्याबद्दल. इथे जमलेला जनसमुदाय हा त्यांच्या सामाजिक कार्याचीच पोचपावती आहे असं मला वाटतं. तर लोणावळ्यामध्येच पुन्हा एकदा किस्सा सांगेन. कधी आई, मी, पप्पा आम्ही जात असतो आणि एखादी 2-2 मिनिटावर पप्पांना व्यक्ती मिळतात. मग आम्ही इतकं वैतागायचो की प्रत्येक 2-2 मिनिटावर व्यक्ती मिळणार आणि फक्त जेवण नाही करणार, पप्पांची व्यवस्थितपणे ख्याली खुशाली विचारणार. मग आम्ही वैतागायचो की अरे किती वेळ, किती व्यक्ती मिळत आहेत, असा तो प्रकार असायचा. आणि कधी कधी आई विचारायची, अहो ती व्यक्ती कोण होती? मग पप्पा सांगायचे, अरे ते तुझेच नातेवाईक आहेत आणि तूच ओळखत नाहीस. असं ते व्हायचं. इतका त्यांचा तो सोशल रीच आहे. आणि त्यानंतर थोडंसं वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलेन मी त्यांच्या. त्यांच्याकडे आपण बघितलं तर असं वाटेल अजून 10 वर्ष आहेत त्यांना रिटायर व्हायला.
इतका त्यांचा व्यायाम, योगा, संतुलित आहार याच्यावर त्यांचा इतका कटाक्ष असतो की हे फिटनेसचं फॅड आता 5-10 वर्षापासून आलं आहे, पण मी जवळजवळ 20-25 वर्षापासून पप्पांना नियमित व्यायाम आणि योगा करताना बघतोय. तर खरंच ती ग्रेट गोष्ट आहे ते फिटनेसकडे स्वतःचं लक्ष देणं. आणि दुसरी गोष्ट अशी की पप्पांच्या घरी जोही व्यक्ती जाईल त्यांचं आदर आतिथ्य, आपल्या इथे म्हणतात ना की अतिथी देवो भव, याची प्रचिती त्यांच्या घरी गेल्यावर येते. जीही व्यक्ती जाईल त्याला इतक्या सन्मानपूर्वक वागणूक ते देतात. बऱ्याचदा असं होतं की गैरसमजामुळे एखाद्या व्यक्तीचा मनात राग असतो, आहे की नाही? बऱ्याचदा असं झालं, मी स्वतःही बघितलंय. पण ती व्यक्ती पप्पांच्या घरी आली की पप्पा सगळं विसरून इतक्या आनंदाने त्या व्यक्तीचा आदरातिथ्य करतात, पाहुणचार करतात की ती व्यक्ती स्वतः लज्जित होते. म्हणजे हा क्षमाभाव त्यांच्याकडे आहे, ही करुणा त्यांच्याकडे आहे. आणि हे सगळे गुण आपण सुद्धा घेतले पाहिजेत त्यांच्याकडून. आता संपवताना मी एवढंच म्हणेन की कौटुंबिक, सामाजिक या सगळ्या जबाबदाऱ्या पप्पांना पार पाडता आल्या. त्यांचीच यश आहे आणि त्यांचंच मेहनत आहे ते. पण त्याचा अर्धा वाटा मात्र आमच्या आईला जातो, कारण आलेल्या व्यक्तीचं हसत हसत सगळं करणं हा गुण तिच्यामध्ये खूप छान आहे. कारण संडे म्हणजे कसा असतो, युजली आपल्यासाठी रिलॅक्स डे असतो, पण आईसाठी तो रिलॅक्स डे नसतो. कारण पप्पांच्या सामाजिक कार्यामुळे इतक्या व्यक्ती घरी येत असतात आणि प्रत्येक व्यक्तीचा आई कधीही कंटाळा न करता करत असते. त्यामुळे एक टाळ्या माझ्या आईसाठी झाल्याच नाही. आणि जाता जाता एवढंच म्हणेन की तुम्ही खूप सामाजिक कार्य केलं पप्पा, खूप कुटुंबासाठी पण खूप केलं. तर आता थोडा वेळ आईसाठी द्या. ऑफकोर्स तुमचा समृद्ध अनुभव समाजाला, आम्हाला कामी आलाच पाहिजे. तुम्ही समाजकार्य करतच राहा, पण आता थोडा स्वतःसाठी वेळ द्या आणि असेच व्यायाम करत राहा, असेच सुदृढ राहा आणि आम्हाला तुमचं मार्गदर्शन असंच लाभत राहो. आणि आई तुला सुद्धा शुभेच्छा. थोडा भार तुझा कमी झाला, तर तुमचा उत्कर्ष होईल आणि त्या उत्कर्षाप्रमाणे, त्या म्हणीप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वावर त्यांनी स्वतः शिकले, संघटित झाले आणि सगळं अतिशय मोलाचं मार्गदर्शन. कारण रेल्वेचे कामगार हे अतिशय कमी शिकली लोक, परंतु त्यांना कायद्याचं ज्ञान देऊन अतिशय प्रगल्भ करणं जाधव साहेबांनी अतिशय आपल्या चांगल्याशा शब्दातून व्यक्त केले. कारण समोरचा माणूस कितीही जोरात आला एखादी केस घेऊन त्यांच्यासमोर, तरी ते फक्त ऐकणार आणि मग त्याचं नंतर उत्तर देणार आणि ती बाजू जी असेल ती वरच्या लेवलपर्यंत घेऊन जाणार आणि काम झाल्यानंतर सांगणार की बाबा तुझं काम झालं. अशी व्यक्ती रेल्वेमधून सेवानिवृत्त होत असताना, कारण रेल्वेचा एक भाग जरा कमी होतोय असं मला वाटतं, परंतु नाईलाज आहे, ते होतच राहणं, तो सत्तेवर येईल आणि सत्तेवरून पुन्हा खाली जाणे क्रमप्राप्त आहे. असो जाधव साहेबांनी आणि त्यांच्या मिसेस जीवनाविषयी त्यांच्यामध्ये जे बदल झाले, त्यांना जे प्रमोशन मिळालं, त्यावेळेला मी आलो, त्यावेळेला मी ते ऐकून भारावून गेलो मी देखील. असाच प्रसंग माझ्या देखील जीवनामध्ये आला होता. माझे मोठे बंधू देखील रेल्वेमध्ये सर्व्हिसला होते आणि ऑन ड्युटी त्यांना पॅरलेस आला आणि 90% त्यांना पॅरलेस झाला होता. आणि मग कामावर जाणं त्यांना पॉसिबल जाणं जमत नव्हतं. आणि मग मी साहेबांच्या संपर्कामध्ये आलो. साहेबांनी त्यांचे जे ऑफिसर होते PW आहे त्यांच्याबरोबर त्या साहेबांनी बातचीत केली. 3 वर्ष माझ्या बंधूला घरी बसून पगार मिळत होता. 3 वर्ष कंटिन्यू पगार मिळाला आणि नंतर त्यांचं मग रेग्युलर रिटायरमेंट झालं. आणि मग साहेबांच्या संपर्क लोक साहेबांचे माझे बंधू काही दिवसामध्ये रिटायरमेंट होणार आहे. मग ती पुढची प्रोसिजर त्यांनी सांगितली काय करायचे, ते सर्व डॉक्युमेंट वगैरे सबमिट केलं. तर अशी जी ही व्यक्ती आहे, अतिशय मनमिळावू, सर्वांना आदराने बोलणारी, दुसऱ्याचं काम नव्हते माझ्या घरचं काम आहे अशी जी भावना जी मनामध्ये निर्माण होते की मनामध्ये असते, ते साहेबांच्या मनामध्ये ते नक्कीच आहे. आणि त्यानंतर साहेबांचा देखील आमच्याबरोबर असे या धार्मिक कामामुळे आमची जवळीक आहे. ज्या वेळेला आम्हाला काही प्रवचनाच्या काही अडचणी निर्माण होतील, आम्ही साहेबांकडे संपर्क करतो. साहेब आपल्या एका गावामध्ये प्रवचन आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या नावाची आम्ही फरमाश केलेली आहे की ते गावात तुम्ही त्यांना विषय दिला जाईल, त्या विषयावरती अतिशय प्रगल्भतेने तो विषय या साहेब या ठिकाणी दिलेला आहे, देत आहेत. आणि भविष्यकाळात देखील आम्ही आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुम्ही कर्मचारी शहरातून झाला, परंतु धार्मिकरित्या आपण या ठिकाणी सक्रिय व्हावं. आम्हाला
बघूंना सप्रेम जय भीम. खूप बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे, कारण जीवनामध्ये जीवन जगत असताना एक आदर्श आम्हा सर्वांना आमच्या दादांनी दिलेला आहे. त्याचं प्रतीक पाहिल्यानंतर खूप मनापासून आनंद होतो की आमचा संपर्क त्यांच्याशी आला आणि त्यांची काहीतरी प्रेरणा घ्यायची आम्हाला संधी मिळाली. तर दादांना मनापासून जय भीम करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मानवाला केंद्रबिंदू मानून अंधविश्वास अंधश्रद्धेला निषेध देणारे, प्रज्ञाशील करुणे दृष्टी या पतित परम सत्याकडे नेणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वयाच्या 60व्या वर्षी सेवानिवृत्तीचा समारंभ या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आदरणीय कदम साहेब आणि त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती आदरणीय ॲडव्होकेट विलासरावजी जाधव साहेब यांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व याने आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. सर्वप्रथम मी जाधव परिवाराचा एक स्नेही म्हणून आलेल्या सर्व पै पाहुणे सगळे शहरे नातेवाईक त्यांच्या आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आदरणीय आमच्या जाधव सर यांचा हा कार्यक्रम सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. कारण जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सर्व्हिस करतो आणि सर्व्हिस शेवटी इतकी वर्ष नोकरी करतो आणि नोकरी केल्यानंतर तो एक दिवस सर्वांचाच येतो. तो एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात न करता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्ती दिवस. अक्षमा आदरणीय ॲडव्होकेट विलाती सर राहणार सकोली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी कोकण हे रेल्वे सेवेत वयाच्या 60व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा परिचय किंवा त्यांचा जो काही या ठिकाणी पाढा वाचून अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजवळचे मित्रपरिवार त्यांनी सर्वांनी सांगितला. वेळ कमी दिलेला आहे. मी त्यांनी खलासी या पदावर रजू झाले आणि ते गँगमनचे काम करू लागले. त्यांचा एकच ध्यास होता की मी आपण पुढचं शिक्षण घेऊन उच्च पदावर जावं आणि उच्च अशी नोकरी घ्यावी हा त्यांचा संकल्प ते करू लागले. त्यांचा असा एक ध्यास होता. त्यांनी एवढ्याच न थांबता त्यांनी कायद्याची पदवी बहाल केली. अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी अनेक चाहत्यांनी सांगितलेली आहे मी तिकडे जाणार नाही. त्यांच्यावर किती कष्ट उपसले त्यांनी. एका महानगरपालिकेमध्ये नोकरीला लावलं आणि नोकरीला लावून असणार पुराव्यासहित आमचे महेंद्रजी भाऊ सांगलं नुसतं मला नोकरीच नाही लावली तर स्वतःचं घर त्यांच्या नावावर करून त्यांचा संसार त्यांनी चांगल्या प्रकारे असा उज्ज्वल भविष्य आणून दिला. अशा प्रकारे जाधव साहेबांचं या ठिकाणी अनेक लोकांनी शाब्दिक सत्कार मूर्ती आमचे हितचिंतक ॲडव्होकेट विलासजी जाधव साहेब यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी घर असावे घरासारखे नकोच निस्त्या भिंती, घर असावे घरासारखे नकोच निस्त्या भिंती, त्यामध्ये असावा प्रेम जिव्हाळा नकोच निस्ती नाती. जाधव साहेबांनी हे जे घर उभं केलेलं आहे आणि त्यातला जो जिव्हाळा आता सुरुवातीपासून आतापर्यंत आपण ऐकलेला आहात तर खऱ्या अर्थाने कदाचित तुम्हाला वाटेल घर म्हणजे काय तर हा जो घर उभं केलेलं आहे प्रेमाचं मैत्रीचं प्रज्ञा आणि शील करुणेचं आणि त्यांच्या पत्नीचं नाव काय आहे हे आपण लक्षात घ्या. संघमित्रा त्यांचं नाव विलास. याचे जर समीकरण केलं तर खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माला अनुसरून आणि विचाराचं देवण नक्की या परिवारात झालेलं आहे. जाधव साहेबांचा आमचा बराच मोठा संबंध आहे पण आता सांगणं उचित होणार नाही की त्यांनी जे जे काम केले एक ते लेटर आमच्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कधी कळलंच नाही. ते वाचायचे आणि बाजूला ठेवायचे. पण एक लेबर कमिशनर होते पुण्यामध्ये तर त्यांना दाखवले त्या लेबर कमिशनरने पाहिलं आणि लगेच आमच्या DRMला फोन लावला आणि अशाची कंप्लेंट तुमची आमच्याकडे आहे. त्यांनी लगेच तिथं त्यांना मिटिंगला बोलवलं. DRM साहेबांनी
माझी पाटन थोपटली कि साहब तुम इतना बुढ़ा आदमी है लेकिन हम तुम्हारा कदर करता है, लेकिन हमको यहाँ बुलाया इसके लिए। तो बोला साहब देखो आप डीआरएम साहब है, अपने अधिकारी अपना स्टाफ का है, मैं आपका सेवक हूँ, लेकिन इतना दिन ये मेरा काम अगर हुआ नाही आहे तो काही से तो करना जरुरी आहे। आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्यांची लेखणी ही इतकी पॉवरफुल आहे आणि होती यापुढे सर्वांच्या कामाला येणार आहे। पाहायला गेलं तर विलास जाधव यांच्या बाबतीमध्ये बरेच काही सांगून गेलेले आहेत, परंतु एक मात्र सांगायचं राहिलेलं आहे, त्यांच्याकडनं घ्यायचं असेल तो वेळेचं बंधन घ्या। आज समाजाला त्यांनी दाखवून दिलं आजच्या तारखेला, आणि त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी दाखवून दिलं की वेळेची किंमत काय आहे। मी 2 कार्यक्रम बरेचसे कार्यक्रम पाहिलेले, त्यांनी सुद्धा पाहिलेले, आणि त्यांनाही कल्पना मी दिलेली होती की आपल्या समाजाला, सर्व समाजाला हे वेळेचं बंधन तुम्ही द्या, आणि त्यांनी ते पहिलं स्वतः त्यांनी बंधन केलेलं आहे, बंधन पाळलेले, आणि आजही त्यांनी ते बंधन अगदी वेळेवर पाळलेले, त्याबद्दल त्यांना जितकं धन्यवाद देता येईल तितकं धन्यवाद आहेत। आता त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर एक अभ्यासू, प्रचंड अभ्यासू आहे। मी काही वेळेला त्यांना मार्क केलेले की त्यांची जरी चूक असली तरी ते स्पष्ट शब्दात सांगणार नाही, परंतु माझ्याकडे एक घटना घडली होती। मी लोणावळा शाखेचा ऑल इंडिया रिटायर रेल्वे फेडरेशनचा सेक्रेटरी असताना एक माझ्याकडे केस आली होती की मला इथं पास दिला जात नाही, पासवर सही केली जात नाही PWI कडनं। त्यावेळेला विलास जाधव त्या ठिकाणी होते, त्यांनी सांगितलं, म्हटलं नाही ना होत, AN कडे जा। AN कडे जो माणूस गेला तर AN कडे गेल्यानंतर AN पण नकार केला, म्हटलं मी APO कडे जा। APO कडे गेल्यानंतर APOनी त्यांना विलास जाधवांना फोन केला आणि त्यांनी मग तो दिला। तर त्यांनी मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला सहज रस्त्याने जाताना भेटले, बरं वाटलं का माझी तक्रार करायला? म्हटलं मी तक्रार नाही केली, पार्टीला सांगितलं जाणार, पार्टीने ती तक्रार केलेली, पण त्यांनी जी भाषा जी होती ती अगदी सौम्य। आता एखाद्याच्या विषयी जर तक्रार केली तर त्याची ज्या काही भावना असतात या भावना मात्र मुळात नव्हत्या, अंतर्मनाने त्यांनी अगदी शुद्ध आणि स्पष्ट शब्दात विचारलं किंवा काय बरं वाटलं ना? म्हटलं नाही, म्हटलं असं काही नाही, नाही नाही तुमचं चुकलेलं नाही आहे, हे बरोबर आहे। तर हे यांच्याकडनं हे खरं असेल तर हे घ्यायला पाहिजे, आणि त्यांनी जे काही खरतर प्रयत्न केलेले त्या खरतर प्रयत्नांना मी शुभेच्छा देतो, आणि त्यांच्यामधलं आम्ही सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी उभं राहिलेलो आहोत, पण शुभेच्छा फक्त देण्याइतकं त्यांचं कार्य छोटं नाही आहे, त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की प्रत्येकजण म्हणाले की मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, तसं मी सुद्धा त्यांना जवळून पाहिलेलं आहे। त्यांच्या परिवाराशी, सर्व संबंधित असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांशी जितके जवळचे संबंध असतील तितके बनसोडे परिवाराशी त्यांचे आहेत। तर जाधव साहेब मला नेहमी सांगत असत, मी कसा कामाला लागलो, कसा शाळा शिकलो, त्यांच्या घरी माझं नेहमी येणं जाणं असेल। आमच्या ताईंचं नाव संघमित्र आहे। तर जाधव साहेबांनी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांशी जेवढ्या जवळचे संबंध ठेवलेले आहेत, तसंच आमच्या संघमित्रताईंनी संघ जो जमा केलेला आहे, तर आज मला प्रश्न पडलेला आहे, त्यांचं लग्न आहे की सेवानिवृत्तीचा कार्यक्रम। आपण रेल्वेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ऑल इंडिया SC/STचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित आहेत, पण मला सांगावं असं वाटेल की आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनवायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी धडपड असते ती धडपड आमच्या संघमित्रताई आणि जाधव साहेब यांच्या घरी नेहमी येणं जाणं असल्यामुळे मी जवळून पाहिलेलं आहे। हे इतकं सोपं नाही, ते स्वतः ॲडव्होकेट आहेत, बाबासाहेबांविषयी बोलायला उभं राहिले तर त्यांना आम्हाला कसं असं सांगतात की तुम्ही तुमचे विषय थांबवा, तसं आम्हाला जाधव साहेबांना बऱ्याच वेळेला सांगावं लागलं, साहेब तुम्ही थांबवा ना आता,
लोक कंटाळले, तर इतके बाबासाहेबांविषयी भरभरून बोलणारे आणि बाबासाहेबांच्या विचाराचे ते पाईक असणारे अशा या माझ्या धम्मबंधूंना माझ्या बनसोडे परिवाराच्या वतीने, रिपब्लिकन पार्टी ऑफ नात्याने, त्याचप्रमाणे भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब, आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सीमाताई रामदासजी आठवले यांच्या वतीने त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं तर गेलेलंच आहे, भरभरून तर राहतातच आहे, पण जाधव साहेब इथून पुढे आमच्या ताईला घेऊन तुम्ही देशभ्रमण करावं स्वतःसाठी शुभेच्छा देतो. गेली 2 तास हा कार्यक्रम सुरू आहे. वेळेचं गांभीर्य डोळ्यासमोर ठेवून मी 2 मिनिटातच बोलणार आहे. जाधव साहेबांचा भूतकाळ सर्वांनी सांगितलेला आहे. त्या भूतकाळातली माझी आठवण अशीच आहे की 2 वर्षापूर्वी मी सेवानिवृत्त एका मोठ्या शिक्षण संस्थेतून झालेलो होतो आणि त्या शिक्षण संस्थेनं मला सांगितले गेले की तुमच्या वतीनं 1-2 असे नावं द्या की आम्ही त्यांनाच फक्त बोलण्याची संधी देऊ. मी नावं देताना 4-5 नावं दिली, परंतु मला आश्चर्यात धक्का असा बसला गेला, त्या 4-5 नावामधील एकच नाव त्यांनी सुचवलेलं होतं, ते म्हणजे जाधव साहेबांचं. म्हणजे जाधव साहेबांचं कार्य हे जे आहे हे फक्त रेल्वे प्रशासनामध्येच फार मोठं आहे असं नाही, तर त्याचे पडसाद जे आहे ते अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही एक त्यांची फार मोठी आठवण आहे आणि मी विसरू शकत नाही ती. जाधव साहेबांचा भूतकाळ किती समृद्ध आहे, किती कष्टाचा आहे, त्यागाचा आहे, सर्वांनी ऐकलंच गेलं. मी पण त्याच्यातून सध्या जात आहे. का जाता जाता या कार्यक्रमामध्ये निम्म्याहून अधिक सेवानिवृत्त झालेले लोक असतील, उंबरठे असतील, त्यांच्यासाठी सुद्धा मला थोडं सांगायचं आहे की आपण नेहमीच म्हणतो बालपणीचा काळ सुखाचा, तर असं जरी असलं मित्रांनो तर सेवापूर्तीचा काळ सुखाचा हा खूप आहे आणि खूप चांगला आहे. यासाठी जर आपण थोडंसं नियोजन केलं गेलं की आपल्या चळवळीत ते फार मोठे काम आहे, फार मोठे अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये मोठी कमतरता आहे, अभ्यास आहे आणि तो सर्वांनी करावा अशा या निमित्ताने मी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो. आणि बाबासाहेबांची लेखणी आहे, त्यांना दान दिलेली लेखणी आहे ती बाबासाहेबांनी, आणि त्या लेखणीतून ते आपले विचार मांडत असतात, लोकांची कामं करत असतात. भांडण तंटा न करता बाबासाहेबांनी अनेक प्रश्न सोडवले. त्याचप्रमाणे लेखणीतून त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. अनेक जण, मला ह्या ठिकाणी सांगावंसं वाटेल, अनेक जण सत्कर्म लागण्यासाठी, पुण्य लागण्यासाठी दान धर्म वगैरे करतात, पण ह्या ठिकाणी बरेच वक्ते बोलून गेलेले आहेत आणि बोलणारे फक्त 2च महिला होत्या. मग आमच्यावरती अन्याय का? आम्हाला थोडंसं बोलू द्या. मग मला ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटत काय, तुम्ही सर्व जाधव साहेबांच्या प्रेमापोटी जर इथं आला आहात तर तुम्ही आणि कामावर जात असताना तिला नेहमी बसचा प्रवास तिचा असायचा आणि त्या बसमध्ये ती बसताना म्हणजे एकदम ती अशी खेडोळ टाईप अशिक्षित अशी ती महिला असायची. त्या बसमध्ये बसत असताना तिला सीट भेटल्यावरती प्रत्येक स्टॉपवरती कोण गरोदर महिला, कोण ज्येष्ठ महिला, एखादी चांगली सुशिक्षित महिला अशी असल्यावरती ती उठून उभी राहायची आणि त्या महिलांना ती जागा द्यायची. त्याच बसमध्ये प्रोफेसर प्रवास करत होती आणि तिने हे पाहिलं का ही का बरं सारखी उतरती. ज्या वेळेला शेवटचा स्टॉप आला त्यावेळेस ती म्हणली, मी आता पाहिलं, मार्क केलं तुला, बस ज्या ज्या ठिकाणी थांबली त्या ठिकाणी एक पहिली वयस्कर महिला चढली, नंतर एक गरोदर चढली, नंतर एक चांगली झट्टीकट्टी चढली, तरी पण तू त्या महिलांसाठी जागा करून दिलीस. ती म्हणली, मी एक धुण्या भांड्याचं कामं करते, माझा नवरा फिटर आहे, माझी 2 लेकरं शिकत आहेत आणि मी हे, मला दुसरं दान धर्माचं पुण्य येत नाही, पण मी हे पुण्य करते का ह्या ज्या महिला आहेत दमून भागून आलेल्या असतील, ज्येष्ठ असेल, गरोदर असेल, त्यांना जर बसायला जागा दिली तर मी त्याचं एक पुण्य करते आणि ते पुण्यामुळं माझं घरदार हे सुखी संसार, सुखी प्रपंच आहे. मनुष्याला पुण्य कमवायचं झालं तर कुठल्याही पद्धतीने कमवतं. मी अनेक माझ्या केसेस ज्या होत्या त्या मी जाधव साहेबांकडे द्यायची. मग ते आता मला वाटतं कुणीतरी सांगितलं, पहिली दुसरी, एखाद्याला जर 2 बायका असतील तर एकीला मिळते संपूर्ण फंड सर्व्हिस, दुसरीला मिळत नाही. मग अशा महिलांना जाधव साहेबांचं नाव सुचवायचं, कधी कधी फोनवर त्यांची संपर्क साधायचा.
पण ते कधी ना नू न करता त्यांनी त्या बाईला, प्रत्येक महिलेला हे त्यांनी अधिकार मिळवून दिलेले आहेत. आम्हाला तरी कुठले काय असं तर पोलीस स्टेशनला जाऊन भांडावं लागतं, दांडावं लागतं आणि मग नंतर त्या महिलेला अधिकार द्यावा लागतात. पण जाधव साहेबांनी असं केलेलं नाही. त्यांनी आपल्या लेखणीतून त्या बाईला संपूर्ण अधिकार, मग तो माणूस असो, महिला असो, मुली असो, त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यांची पत्नी ही संघमित्रा, त्यांचाही त्यामध्ये अधिक वाटा आहे. मला अभिमान वाटतो ह्या कुटुंबाचा, का आपण जर लोळ्यात पाहिलं तर असं हे प्रत्यक्ष पहिलं कुटुंब असेल का एकाच घरामध्ये डॉक्टर आणि वकील हे दोन्ही घडवलेले आहेत. ह्या दोन्ही घडवल्यामुळे मी ह्या प्रथम माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीने त्यांना मी अधिक धन्यवाद देते आणि त्यांना वंदन करते. ॲडव्होकेट जाधव साहेब यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम साजरा होत असताना आपण सर्व मंडळी आपल्या अमूल्य साहेबांबद्दल बरेच लोकांनी सांगितलेलं आहे. मीही सांगतो की जाधव साहेब हे आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ असे व्यक्ती आहेत. तर ते आजपर्यंत त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचे जे प्रवचनाचे कार्यक्रम असतील वर्षावासाचे, त्यामध्ये बऱ्याच वेळा त्यांनी प्रवचन केलेले आहे. म्हणजे आता रिटायरमेंट जरी झालं असलं तरी मला त्यांना विनंती करायची आहे तर त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचं काम करावं. प्रथम त्यांनी आता सर्व लोकांनी सांगितलं आपल्या घरच्यासाठी वेळ द्यावा. त्यांनी त्यांची पत्नी असेल, त्यांच्या मुली असतील, त्यांच्यासाठी त्यांनी वेळ द्यावा आणि राहिलेल्या वेळामध्ये या समाजाचं काम करावं. या समाजाला एक चांगला आदर्श देण्यासाठी आपल्यासारख्या लोकांची गरज आहे. एवढंच मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि इथं आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र विलासजी शंकर जाधव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विचार मंचावर सर्व मान्यवर, उपस्थित सर्व माता भगिनी बंधू, खरं तर विलासजी जाधवला सांगायचं म्हटलं तर अत्यंत कुशल नेतृत्व, अजातशत्रू आणि मितभाषी असे व्यक्तिमत्व या लोणावळा शहरामध्ये राहत असताना त्यांनी रत्नागिरीसारख्या किल्ल्यामधून खडतर प्रवास करून रेल्वेमध्ये खलाशीपदी विराजमान झाले आणि त्यानंतर खडतर प्रवास करत असताना आता आज या कार्यालयीन अधीक्षकपदी विराजमान झालेले आहे. जाधव साहेबांचं सांगायचं म्हटलं तर माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये त्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन झालं. अत्यंत प्रेमळ स्वभावाचे, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देणारे असे व्यक्तिमत्व आज रेल्वेच्या सेवेमधनं निवृत्त झालेले आहे. मी व्यक्तिगत माझ्या पायकरी परिवाराच्या वतीनं, म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं, त्याचप्रमाणे नांगरगाव, स्वराज्यनगर, कालेकरमाळा रेल्वे विभागाच्या सर्व नागरिकांच्या वतीनं जाधव साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं भाव आहे. सेवानिवृत्तीचे सत्कारमूर्ती आमचे स्नेही ॲडव्होकेट विलासराव जाधव साहेब, आपणाशी विनय जैविक ही जाधव साहेबांची आणि माझी दुसरी भेट. पहिल्यांदा आम्ही भेटलो होतो, वर्षावासाचं पर्व चालू होतं आणि त्यामध्ये आमच्या मावळ तालुका दक्षिणचे अध्यक्ष आनंदराव ओवाळ यांनी सांगितलं की एक मोठा कार्यक्रम आहे आणि सगळे एज्युकेटेड लोक त्या ठिकाणी येणार आहे. आणि माझा विषय होता पराभव सूत्र आणि मी पराभव सूत्र सांगत होतो. आणि हे पराभव सूत्र सांगत असताना विलासराव जाधव माझ्या शेजारी बसलेले होते. ते स्वतः कोण आहे याची कल्पना दिली नाही, अजिबात नाही, की मी कोण आहे किंवा काय याची अजिबात कल्पना दिलेली नाही. परंतु आजच्या या कार्यक्रमासाठी आलो आणि जाधव साहेब आजचा सत्काराचाच कार्यक्रम आहे ना, की लग्नाचा कार्यक्रम ठेवला. मी एंट्री केली आणि एंट्री केल्याबरोबर मी पाहिलं सगळीकडे संबंध हा हॉल भरलेला. लग्नाला पण एवढे लोक जमत नाही. तो काय किंमत आहे, काय नेमकी काय किंमत आहे. आणि आता सर्वांनी सांगितलं या ठिकाणी की तुम्ही सामाजिक कार्यामध्ये फार व्यस्त असता. ते असलंच पाहिजे ना, निश्चितपणाने असलं पाहिजे. आणि जर तुम्ही एवढे व्यस्त आहात ना, तर आमच्यासाठी थोडासा वेळ द्या की भारतीय बौद्ध महासभेसाठी तालुक्याची कार्यकारिणी करायची. आता तर तुम्ही आता मुक्त झालेले आहात. मी फक्त अपेक्षा करतो आहे तुमच्याकडून की तुम्ही आता धम्मकार्यामध्ये सक्रिय असावं. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसाठी निश्चितपणाने वेळ द्यायचा आहे. तो तुम्हाला जेवढा द्यायचा आहे तेवढा द्या. परंतु त्यातला काही उरलेला जो वेळ आहे तो आमच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा म्हणून आपण द्यावा, अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. जाधव यांच्या सेवा समाप्तीच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत.
मी आयोजकांची 2 मिनिटाचीच वेळ घेणार आहे, मी जास्त बोलणार नाही. नक्कीच मी बोलण्यासाठी आलेलो नाही, तर मी ते ऐकण्यासाठी आलेलो आहे की आमच्या जाधव साहेबांनी त्यांच्या 38 वर्षाच्या कालखंडामध्ये, त्या सेवेच्या 38 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी किती लोकांना मदत केली आणि आपलं जीवन जगत असताना माणूस किती जगला याला महत्त्व नाही, तर तो कसा जगला याला फार महत्त्व आहे. आणि त्यांचं हे कार्य पाहून मी देखील या ठिकाणी भारावून गेलेलो आहे. त्यांनी केलेलं कार्य ही त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेले पाळकोड आहे. जाधव कुटुंब हे मोठं प्रस्थ आमच्या गावामध्ये आहे आणि काय हे सर्व कुटुंब समाजोपयोगी कार्यक्रमामध्ये अगदी हिरेरे भाग घेत असतं. सर्वांना अगदी मदतीचं कार्य त्यांचं अहोरात्र चालू असतं. आणि अशा ह्या कुटुंबातील हे असे आमचे एक रत्न या ठिकाणी लोणावळा शहरामध्ये समाजोपयोगी काम करत नोकरी करत असताना समाजोपयोगी काम केलं, याचा खूप आम्हाला आनंद आहे. ते वेळोवेळी समाजामध्ये कार्यक्रमामध्ये हिरेने भाग घेत असतात. घार फिरे आकाशी आणि लक्ष तिचं पिलापाशी असं गावावरती त्यांचं अहोरात्र असं लक्ष असतं. कार्यक्रमामध्ये नित्यनेमान ते असतात. अशा आमच्या विलासदादांना उदंड आयुष्य मिळावं, उत्तम आरोग्य मिळावं असं आमच्या गावदेवीचरणी प्रार्थना करतो. आज ते 60 वर्षाचे झालेले आहेत. अशीच त्यांची 100वी पार करण्याचं योग आणि ते बळ आम्हाला मिळावं असे आम्ही आमच्या गावदेवीचे चरणी प्रार्थना करतो. त्यांना पुन्हा एकदा सेवा समाप्तीच्या 25 साली जगामध्ये 1825 साली रेल्वे तयार झाली. पहिली रेल्वे धावली ती लंडनमध्ये लावली. डार्लिंग्टन आणि स्कॉटलंड ह्या 2 स्टेशनच्या मध्ये ती पहिली रेल्वे धावली. तिथे जवळजवळ 3 ते 3.5 तास घेतले होते त्यावेळेस. ती पहिली रेल्वे धावली. त्याच्यानंतर ती भारत देशात आली, अख्ख्या जगभर आली. मुंबईला आपल्याकडे 1853 आली. पण जिथे जिथे आमची रेल्वे गेली तिथे तिथे त्या गावाचा, त्या राज्याचा, त्या जिल्ह्याचा विकास झाला, डेव्हलप झाली. आज त्या रेल्वेच्या मुळे आज आम्ही आहोत. रेल्वेच्या मुळे आमचं शिक्षण आहे, रेल्वेच्या मुळे आमचं गाव आहे, रेल्वेच्या मुळे आम्ही नोकरीला लागलोय, आम्ही वकील झालोय, डॉक्टर झालोय. कुणामुळं? तर रेल्वेमुळे झालं. तेव्हा रेल्वेचा उल्लेख मला वाटतं अजून कुणी कुठल्या वक्त्यांनी केला नाही. बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की काय 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 केलंय, पण मुद्दाम मला आता हे सांगू इच्छितो की म्हणून मला बोलायला इथं यावंशी वाटलं. आणि ही रेल्वे जिथे जिथे गेली तिथे तिथं फार उत्कर्ष झाला. आणि रेल्वेचे आमचे आता सेवानिवृत्त 42 लाख लोक आहेत. मोदी साहेबांना वाटलं असेल काय, पण रेल्वेचे सेवानिवृत्त 42 लाख लोक इथं आमच्या भारत देशामध्ये आहेत आणि ते काम करतात. आता दुसरी गोष्ट आणखीन एक मला मनात प्रश्न पडला, जसा रेल्वेचा पडला तसा दुसरा एक प्रश्न पडला की जाधव साहेब इतके शिकलेले असताना, हे असताना 4 क्लासमध्ये जरी ती लागले PWI मध्ये, तरी बाबा ते ह्या एरियाकडे का गेले? म्हणजे ते क्लार्क का झाले? AN व्हायला पाहिजे होतं, DN व्हायला पाहिजे होतं, CM व्हायला पाहिजे होतं किंवा अशा पद्धती जायला, पण ते लेखणीकडे का वळाले? तेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली, माझ्या वाचनात आलं की जर्मनीमध्ये हिटलर नावाचा एक माणूस होता. त्याला आणि त्याच्या घरच्या लोकांना खूप त्रास झाला. इतका त्रास झाला की बस रे बस. तर त्यांनी काय केलं, तो सत्तेवर आल्यानंतर त्यांनी 80 लाख लोक मारली, 80 लाख लोकांच्या कत्तल केली. इतका त्याला राग आला, कुणाला? हिटलरला. त्याचप्रमाणे ह्या देशामध्ये आपल्या बाबासाहेबांना शिक्षण त्यांना मिळत नव्हतं, देत नव्हते. जिथं जोडे ठेवलेले असायचे तिथं बाबासाहेब बसायचे. इतका अपमान बाबासाहेबांना सहन करावा लागला. बाबासाहेबांच्या कुटुंबावर, बाबासाहेबांच्या समाजावर खूप 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 अपमान झाला. मग बाबासाहेबांनी ठरवलं, मग बाबासाहेबांनी काय केलं? हिटलरनी तलवार घेतली, शस्त्र घेतलं, बाबासाहेबांनी लेखणी घेतली आणि सगळ्यांचा उद्धार करा. त्याप्रमाणे जाधव साहेबांनी लेखणी घेतली. तेव्हा मला आता वाटलं की खरंच जाधव साहेबांनी लेखणी घेतली आणि सगळ्यांचा जितके जितके त्यांच्या संपर्कात आले त्या सगळ्यांचा, मग कुणाला SF5 मिळाला असेल, SF11 मिळाला असेल, कुणाला रेल्वे, काय अनेक अडचणी असतात, त्या सगळ्याला लेखणीने तोड देऊन त्यांना न्याय दिला. एवढंच मी सांगू इच्छितो. अजून बरंच काय सांगायचं, पण आता असा कुणी उल्लेख केला नव्हता. आज मी बघतोय पहिल्या वाक्यापासून शेवटपर्यंत ह्या ताईने खूप मदत केली, ह्या ताईने खूप मदत केली, ह्या ताईने खूप काम केलं, हे माझ्या लक्षात आलं, जाणीव आली. तेव्हा मला आता खरोखर असं वाटलं की म्हणतात ना की कुठल्याही पुरुषाच्या मागे एक स्त्री साथ असतो. शंकर जाधव यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा.
आणि त्यांचा सत्कार करा. त्याचबरोबर त्यांची अर्धांगिनी जिचा सर्वांनी उल्लेख केला तिचाही सर्वांनी टाळ्या वाजून जोरदार सत्कार करावा. जाधव साहेब माझ्या संपर्कात 2012 साली आले, ज्यावेळेला मी APO इंजिनिअरिंग होतो, मुंबईला पोस्टिंग होतं माझं. त्यावेळेला ते माझ्याकडे आले. त्यांनी त्यांचा जो मृदू स्वभाव आणि त्यांचं जे बोलणं होतं ते मी त्यांना विचारलं की बाबा तुमचं काय काम आहे. तर ते म्हणजे माझं काहीच काम नाही, माझ्या कर्मचाऱ्यांचं काम आहे. माझ्या कर्मचाऱ्यांचं काम आहे, माझ्या गँगमनचं काम आहे, ट्रॅकमनचं काम आहे, माझ्या सुपरवायझरचं काम आहे. ते मी तिथे असेपर्यंत केव्हाही स्वतःचं काम घेऊन माझ्याकडं आले नाहीत. ते इतरांचीच कामं घेऊन यायचे. म्हणून सांगतो जाधव साहेब, रेल्वे कर्मचारी तुम्हाला खरोखरच मिस करतील आणि याच खऱ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमचं आयुष्य आनंदाचं भरभराटीचं जावं आणि आयुष्यामध्ये तुम्ही इतर लोकांची यापुढेही तुमच्या लेखणीने सेवा घडो ह्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जाधवजी 38 वर्षाची सर्व्हिस करून आमच्या ऑफिसमधून चीफ OS या पदावरून रिटायर्ड होत आहे. रेल्वे एस्टॅब्लिशमेंटचा त्यांना खूप चांगला अभ्यास होता. आमच्या ऑफिसमध्ये एक पोकळी तयार झालेली आहे. आम्हाला केव्हा पण रेल्वे एस्टॅब्लिशमेंटचं काम पडत होतं, काही माहितीचं काम पडत होतं तर आम्ही त्यांना संपर्क साधत होतो, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होतो. आता ते गेल्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये एक पोकळी तयार झाली. त्यांची जागा भरून काढणारं सध्या तरी कोणी दिसत नाही. ऑफिसमध्ये काम करताना आम्ही त्यांची एक बाजूच बघतो, म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्वाची एक बाजू आपण बघत असतो. पण इथे आल्यानंतर ही गर्दी बघितल्यानंतर त्यांचं सामाजिक कार्य किती मोठं होतं हे लक्षात आलं. ज्याप्रमाणे माणूस एकाच वेळी बरेच जीवन जगत असते, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, तर मी त्यांच्या या कार्यक्रमात हे बघत आहे की ते सगळ्या जीवनाच्या सगळ्या प्रकारच्या जीवनात ते यशस्वी दिसून राहिले. मी त्यांना त्यांच्या परिवाराला भविष्याच्या शुभेच्छा देतो. आमच्या रेल्वे परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द सांगतो. आज रिटायर होत आहेत. मी त्यांना माझ्याकडनं व माझ्या रेल्वे परिवाराकडनं शुभेच्छा देतो. मी त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगू इच्छितो. मी असिस्टंट इंजिनियर लोणावळा 6 महिने झाले आता जॉईन झालो आहे. तर माझ्या ऑफिसमध्ये ते चीफ OSचं काम बघत होते. तर आमच्याकडे लगभग 2000 कर्मचाऱ्यांचा पूर्ण एस्टॅब्लिशमेंट मॅटर्स वगैरे ते हँडल करतात. तर खूप सारे लेटर्स येत राहतात. दिवसात 100-200 लेटर्स तर आरामात येतात. तर त्याला प्रॉपर वाचून त्याला ड्राफ्टिंग करायचं, ते पुटअप करायचं, ते त्याचा कंप्लायन्स डिव्हिजनला वेळेवर गेला पाहिजे. असे खूप सारे कामं त्यांच्याकडे असायचे. पण ते कधी त्यांच्या चेहऱ्यावर मला स्ट्रेस दिसला नाही, लोड दिसला नाही. ते कायम हसत राहायचे. परत प्रत्येक डॉक्युमेंट ते पूर्ण वाचून त्याचं एक समरी बनवायचे. म्हणजे मला असं कधी झालं नाही की मी 5-10 पानं वाचले. मी ते मला लेटरचं एकदम समरी बनवून द्यायचे. 4-5 वाक्यामध्ये त्या लेटरमध्ये काय आहे त्याच्यावर सही करायची, त्याच्यात काय काय अडचणी आल्या ते सगळं सांगायचे. मग तसं पुटअप करायचो आम्ही. तर ते रिटायर होतं त्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट मला होणार आहे आता इथून पुढं, की ते जे प्रॉपर डॉक्युमेंटेशन प्रॉपर होत होतं तर त्याला आता कुठेतरी ब्रेक लागला. आम्हाला त्यांच्या जागेवर दुसरा येईल, त्याला शिकायला वेळ लागेल. तर त्यांचं काम एकदम अप टू डेट होतं. त्यांना नॉलेज चांगलं होतं. एस्टॅब्लिशमेंट मॅटर्स खूप साऱ्या रेल्वेच्या लोकांनी सांगितलं. एस्टॅब्लिशमेंट मॅटर्स सगळ्यात अवघड टॉपिक आहे रेल्वेमध्ये. तर त्याच्याबद्दल त्यांना भरपूर माहिती होती. तर चार्जशीट वगैरे प्रॉपर ते त्याच्यात लोकांना बरीच त्यांनी मदत पण केली. लगभग 50 ते 55 लोकांना त्यांनी ज्यांच्यावर कारवाई झाली जॉबमधनं काढलं, त्यांना परत आणलं त्यांनी. तर असे भरपूर कामं त्यांनी केले. मी त्यांना व त्यांच्या परिवाराला माझ्याकडनं व रेल्वे परिवाराकडनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. लोणावळा शाखेचे माजी अध्यक्ष, आता सध्याला ऑल इंडिया SCSTचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ॲडव्होकेट सत्कारमूर्ती विलास जाधव साहेब आणि जे इथं जमलेले आहेत सर्व बंधू भगिनी सर्वांना जय भीम. आज हा जो कार्यक्रम आहे सत्कारमूर्ती समारोहाचा, तर मी ऑल इंडिया SCST मध्य रेल्वे झोन मुंबई मंडळ आणि लोणावळा शाखेच्या वतीनं त्यांच्या ह्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला आणि जे त्यांचं पुढील आयुष्य आहे ते आनंदात जावं त्यांना शुभेच्छा देतो.
आणि बुद्धचरणी प्रार्थना करतो की त्यांनी असंच हास्यमय राहावं. त्यांची फॅमिलीमध्ये जे आजपर्यंत संकटमय आले तर त्यांनी आता त्यांना टाईम भेटलेला आहे तर त्यांनी आपल्या फॅमिलीमध्ये वेळ द्यावा. आणि महत्त्वाचं म्हणजे की साहेबांना मी जवळजवळ 15 ते 20 वर्ष झालं ओळखतो. त्यांनी मी फक्त 5 मिनिटं घेतो ते सांगणं गरजेचं आहे. आज जे त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे तर हे जे रेल्वेमध्ये जे ऑल इंडिया SC ची संघटना आहे त्या संघटनेचे पदाधिकारी म्हणून आहे ना की त्यांनी एवढे पदाधिकाऱ्यांचे काम केले. त्यांनी कधी जात धर्म पाहिला नाही. तो कुठला युनियनचा पदाधिकारी संघटनेचा पदाधिकारी कुणाला त्यांनी असं पाहिलं नाही. जे पण केस त्यांच्याकडे येत होती ती केस त्यांनी आहे ना की हँडल करून ती केस आहे ना की जेवढं होता येईल तेवढं लवकर त्या केसचा परिणाम ही चांगला दाखवलाय आणि प्रत्येकाला बंधू असो भगिनी असो सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर ही ऑल इंडिया SC ची संघटना ज्यावेळेस त्यांनी अध्यक्ष राहिले लोणावळा शाखेच्या तर त्यामध्ये जवळजवळ मी त्यांच्या ऑफिसमध्ये पाहिलं तर जवळजवळ त्यांचं रेल्वेतलं कामकाज सोडून जे असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी जे समाजाची कामं केले जी कार्यकर्त्यांची कामं केली जी संघटना वाढवली तर त्यांनी मला त्यांच्या फाईल दाखवल्या त्यांच्या ड्रॉवर मधल्या त्यांनी कपाटात. तर जवळजवळ 5 ते 6 फाईली असे एवढ्या होते की त्यामध्ये 100 150 पेजेस होते. म्हणजे आज मी मध्य रेल झोनचा सेक्रेटरी आहे. 5 डिव्हिजन माझ्या अंडरमध्ये आहेत. मुंबई मंडळचा अध्यक्ष आहे. आणि जी पण मार्गदर्शक आतापर्यंत मला भेटतंय मी घेतोय ते सर्वस्व जे माझं मार्गदर्शक आहेत गुरु आहेत ते विलास जाधव साहेब आहेत. बंधूंनो ज्या रेल्वेमध्ये सर्वात महत्वाचं आपण जर भरती झालो तर क्लास 4 असू द्या किंवा 42 46 ग्रेड असू द्या त्यामध्ये प्रमोशन महत्वाचं असतंय. आणि जो प्रमोशनचा टेबल महत्वाचा आहे जे रोस्टर म्हणतात रेल्वेमध्ये प्रमोशन बेस जे चालतंय रोस्टर पद्धतीने चालतंय. तर तुम्हाला सांगतो ज्या रेल्वेमध्ये रोस्टर प्रणालीमध्ये जी SC चे जो बॅकलॉग आहे SC ची जी पदं भरायची आहेत जी आपली अनुसूचित जाती जमातीची पदं भरायची आहेत त्याचा जर बारकाईने अभ्यास असेल जर आपला SC चा पदाधिकारी बरोबर आपल्या पॉइंटवर बसत असेल तर सर्वात उत्तम असं कार्य जे त्यांनी केलंय ते विलास जाधव साहेब आहेत. कारण तुम्हाला सांगतो मी मुंबई मंडळचं 24 ब्रँचचं रोस्टर चेक करतो मी तिथं ऑफिसर समोर. ज्यावेळेस आम्ही त्यांच्या ऑफिस मार्फत लेटर पाठवतो तिथं चीफ ओएस येतात APO DPO पाशी सिनियर DPO पाशी ते रोस्टर चेक होत आहे. फक्त एकच असं लोणावळा शाखा आहे की त्याचं रोस्टर तिथं चेक होत नाही. तर तिथं ऑफिसर एकच म्हणतात की फक्त एकच 24 ब्रँच मध्ये फक्त एकच ब्रँच अशी आहे की लोणावळा ब्रँच आहे. तिथलं रोस्टर हे एकदम सुखरूप आणि सुरळीत आणि सुंदर असं मेंटेन कोणी केलंय तर विलास जाधव साहेब आहेत. बंधूंनो हे जी प्रमोशन बेस आहे जी आज सर्व कामं तर सर्वांनी सांगितलं त्यांचे सामाजिक कार्य बाहेर त्यांचा संबंध खरोखरच चांगला आहे पण त्यांनी फक्त त्यांच्या मुलींसाठीच कार्य केलं नाही तर आमच्यासारखे जे युवा पिढी आहेत त्यांच्यासाठी त्यांची भरपूर तळमळ होते. भरपूर तळमळ असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी आपण जवळजवळ आज लोणावळ्याचे 350 450 मेंबरशिप ऑल इंडिया SC चे आहे. तर त्यांनी कुठला जात धर्म नाही पाहिला कुठला पदाधिकारी नाही पाहिला. आज त्यांनी आपल्या SC चे जे पण पदाधिकारी आहेत जे पण कार्यकर्ते आहेत जे पण वर्कर आहेत जर ते असे इकडे तिकडे डिवाइड झालेली होती कुठल्या युनियन मध्ये गेलेली होती किंवा कोणाला काही संघटनेचं माहिती नव्हतं तर ह्या साहेबांनी त्यांना असोसिएशनच्या माध्यमातून एक बाबासाहेबांची संघटना चालते त्याचा एक आहे ना की त्यांनी त्यांच्यापाशी बसवून समजवून एक आपल्या मुलांसारखं समजवून एक कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम ह्या डॉक्टर विलास जाधव साहेबांनी केलेलं आहे. तर आज खरोखरच उशीर झालेला आहे सांगण्यासारखं भरपूर आहे. आणि एक त्यांच्या मुलांनी सांगितलं की जो पण कोणी त्यांच्या घरी जाईल तर त्यांना मान सन्मान भेटल्याशिवाय सोडणं. खरोखरच गेल्या आमच्या वहिनी आहेत वहिनींनी खरोखरच अफाट मेहनत केलेली आहे की चहा गेल्या तर कोणी आपल्या घरी आलं तर पहिला वहिनी पाणी आणि चहा द्यायचं काम करतात आणि नंतर काय असेल तर स्वीट किंवा ड्रायफ्रूट काय असेल तर ती देण्याचं कार्य करतात. तर खरोखरच्या वहिनीसाठी एक ताईच्या स्वागत करा की त्यांनी अफाट जाधव साहेबांच्या पाठीमागे राहून त्यांच्या पावलावर पावलं टाकून जी आज जाधव साहेब आपल्याला एवढे मजबूतीने उभे आहेत. आज एवढा त्यांना आजार पण होता तुम्हाला सांगतो ते आजारी पण पडले आणि आम्हाला खरोखरच आज अभिमान वाटतो की साहेब एवढ्या मोठ्या आजारातून एक असं सुखरूप आपल्या इथं व्यवस्थित आहेत आणि चांगले आहेत. म्हणजे त्यांना हे आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या मागायचे त्यांनी पुण्याचं काम केलंय. कोरोनामध्ये त्यांनी भरपूर असे आजार होते तर त्यांनी जे पण त्यांच्या काही बरं वाईट कमी जास्त जे पण काही गोष्टी घरातल्या होत्या तर ते शेअर करायचे आणि जाधव साहेबांना खरोखरच हे असं
आम्हाला असोसिएशनच्या माध्यमातून आमचा एक कर्तृत्वान आणि आमचा मार्गदर्शक आज चाललेला आहे. आज आम्हाला भरपूर दुःख होत आहे की साहेब तुमच्या जागी तिथं कोण येणार आणि आम्हाला मार्गदर्शक कोण करणार. आणि आज त्यांची छबी मुंबई मंडळ मध्य रेल झोनला आहे. साहेबांचं नाव म्हटलं तर आज विलास जाधव साहेबांना पूर्ण ऑल इंडियाचे आमच्या असोसिएशनचे मोठे मोठे पदाधिकारी बनवतात. तर साहेब तुम्हाला मानाचा छबी आणि आज इथे सत्कार समारंभाचा जे आज तुमचे एवढे जे प्रेमीपुटी आलेले आहेत तर आज 5-5, 6-6 घंटे सगळे साहेब आठवड्याने तुमच्या वाचनाचे तुमच्या जे तुम्ही आजपर्यंत जे अनुभवलंय त्याचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्व आतुर आहेत. आणि साहेब तुमचं मार्गदर्शन असंच आम्हाला पुढं अजून लाभत राहावं हीच मी प्रार्थना करतो. तरी वाडीतून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आदर राखणारे असे एकमेव व्यक्ती आमच्या वाडीत आहे. आज ज्या पोस्टला ते पोचलेले आहेत, ज्या पोस्टला रिटायर होत आहेत त्या पोस्टमधून आमच्या वाडीतून आमच्या वाडीचं एक मोठं महत्त्वाचं स्थान आहे. साहेब आमच्या वाडीमध्ये 15 लाखाचा आम्ही विहार बांधलं आहे. या विहाराचे खरे जर मानकरी असतील तर आमचे बंधू विलास जाधव. कारण ज्यावेळेस विहाराचं काम हाती घेतलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दादा तुमच्या अध्यक्षतेखाली हे विहार होतंय, खूप मला समाधान आहे, हे पूर्ण कसं होईल याच्याकडे लक्ष द्या. आणि त्या माध्यमातून त्यांनी खरोखरच तशी मेहनतही घेतली. जवळजवळ 3.5 लाख आणि इतकी जमा रक्कम आम्हाला करून दिली. भावकीचा कोणताही विषय असला तरी तो माझ्याशिवाय ते चर्चा करत नाहीत. या विषयावरती कसं बोलावं कसं नाही याच्यासाठी आमची दोघांची चर्चा असते. आणि बरेचसे वक्ते बोलले संपूर्ण त्याची माहिती. तुमच्या सत्कार सोहळ्याला गणगोत्र मिळून, तुमच्या सत्कार सोहळ्याला गणगोत्र मिळून, सुख दुःखाच्या लाटा तो घेऊन शिरावरी, म्हणून परिश्रमाची सुखाची मिळाली भाकरी. उच्च पद स्वीकारून रेल्वेची घेतली जिम्मेदारी, राग कधी न धरीला कर्मचाऱ्यावरी. या साऱ्या कर्मचाऱ्यांनी सोहळा आणलाय घडवून, तुमच्या सत्कार सोहळ्याला गणगोत्र मिळून. आई वडील वाचा आशीर्वाद त्यात पत्नीची साथ, हीच खरी विलासराव तुमचे पुन्हा दौलत. जन्माची मिळाली साथ ती पत्नी दिव्याची वात, 2 मुली आणि पत्नी या सुखी संसारात. दीर्घ लाभ आयुष्य हीच प्रार्थना बुद्धाचरणी, तुमच्या सत्कार सोहळ्याला आले गोत्र मिळून. या सुकवली गावात विलासराव सगळ्यांचा लाडका, जाधव घराण्यात आल्यापासून जो तो तारीफ करी सारखा. नित ओट्यावरी ध्यास करी गावच्या विकासाचा, भारीच पुत्र गुणाचा जाधव घराण्याचा. लिहितो सुधाकर गाण विठ्ठल गातो आनंद क्षणी, तुमच्या सत्कार सोहळ्याला गणगोत्र मिळून. विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे बहुजनांचे सर्व महामानव आणि महामाता या सर्वांना त्रिवार वंदन करतो. आज या ठिकाणी मी रेल्वेची सेवा 38 वर्ष पूर्ण केल्याने हा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. आणि या विचारमंचकावरती पहिल्याप्रथम मी माझे वरिष्ठ अधिकारी सागर कदम साहेब सहाय्यक मंडल अभियंता आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे माझे वरिष्ठ अधिकारी विनोद राणे साहेब आहेत, ते देखील सहाय्यक मंडल अभियंता आहेत. त्यानंतर माझे दुसरे अधिकारी आहेत माझे अत्यंत जीवस्य कंठस्थ, म्हणजे अधिकारी हे नातं थोडंसं दूर आहे परंतु एक घरचं नातं असं माझे एकदम जवळचे सिनियर विजिलन्स ऑफिसर जे मुंबई मंडळाचे अधिकारी होते, सिनियर विजिलन्स ऑफिसर SK गाडगे साहेब या ठिकाणी माझ्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच ज्या आजच्या कार्यक्रमाचे
सन्माननीय अध्यक्ष कदम साहेब आणि सर्वच विचार मंच या सर्वांना प्रथम जय भीम करतो. आणि या ठिकाणी माझ्यावरती सर्व अत्यंत भरभरून प्रेम करणारे, मला प्रेम देणारे, आजपर्यंत मी या लोणावळ्यामध्ये 35 वर्ष काढली. या 35 वर्षामध्ये ज्यांनी माझ्यावरती प्रेम केलं, मी केलं की नाही मला माहीत नाही आहे. मी या प्रेमाला डिझर्व करतो की हेही मला माहीत नाही आहे. परंतु हा जो बसलेला जमलेला जो समाज आहे, या समाजाने, या लोकांनी माझ्यावरती भरभरून प्रेम केलं. इतकं प्रेम केलं की ते शब्दात मला मोजता येत नाही आहे, त्याची उंचीही मोजता येत नाही आहे. एवढं ह्या सगळ्या लोकांनी प्रेम केलेलं आहे तुम्ही. आणि या माझ्या कार्यक्रमाला माझ्यावरती अत्यंत खूप प्रेम करणारे माझे सुकिवली गावचे ग्रामस्थ मंडळाचे सर्व लोक या ठिकाणी रत्नागिरीवरून गाडी करून या माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, तर त्या सर्वांचं पहिल्यांदा आभार मानतो. आणि मुंबई मंडळाचे सुद्धा सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सभासद, माझे सर्व बंधू, भाऊजाई, बहिणी, हे सगळा माझा गोताळा या ठिकाणी उपस्थित राहिला, त्या सर्वांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि समाजातील सर्व सन्माननीय, आदरणीय मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या देखील सर्वांचं मी आभार मानतो पहिला प्रथम. आणि असंच प्रेम मला देत राहावं, कारण हे जे प्रेम तुमचं, हे मला पुनश्च कधी फेडता येईल असं मला वाटत नाही. इतकं तुम्ही मला प्रेम दिलं, त्या ऋणामध्येच मला राहणं जास्त पसंत मी करेन. खऱ्या अर्थाने हे प्रेम सर्वांच्या वाट्याला येतं की नाही आहे मला माहीत नाही आहे. परंतु हा आजचा जो समोरचं हे जे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की किती प्रेम करणारी माझ्यावरती या लोणावळ्यासारख्या ठिकाणी, या मावळातल्या, या पुणे जिल्ह्यामध्ये, या मावळ तालुक्यामध्ये एवढी लोकं असतील हे मला देखील माहीत नव्हते. परंतु खऱ्या अर्थाने आज मला याची पोचपावती मिळालेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी रेल्वे सेवेमध्ये 38 वर्ष सर्व्हिस केली. आणि 38 वर्ष सर्व्हिस करताना सगळ्यांनीच सांगितलं की मी गँगमन ते चीफ ओएस हा माझा प्रवास आहे. हा 38 वर्षाचा कालखंड आज तुम्ही सगळ्यांनीच माझ्यावरती भरभरून शब्द सुमनं वाहताना मला असं कळून आलं की खऱ्या अर्थाने मला शब्द सुचत नाही आहेत की मी काय बोलावं. तर सर्वांनीच भरभरून माझ्यावरती प्रेम केलं. प्रेमाचे शब्द सगळ्यांसमोरच मांडलेले आहेत. परंतु रेल्वेने जे मला दिलं, रेल्वे प्रशासनाने दिलं, ते सुद्धा कशातही मोजता येत नाही. कारण आज रेल्वेमुळं मी आणि माझा परिवार उभा आहे. रेल्वे प्रशासनाने मला भरपूर काही दिलं, म्हणून मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवू शकलो, वकील बनवू शकलो, सगळं काही करू शकलो. आणि ही सगळी जी पुण्य आहे, हे सगळं आज जे काय आहे, मी कोणीच नाही आहे. माझं पद नाही आहे, माझी प्रतिष्ठा नाही आहे, इमेज नाही, माझं कोणतंच नाही आहे. परंतु हे सगळं तुम्ही बनवलेलं जे काय वलय आहे ते तुमच्यामुळं माझं वलय आहे. आणि मी सर्वांशी मैत्री भावनेने वागण्याचा प्रयत्न केला, मैत्री करण्याचा प्रयत्न केला, करुणा, मैत्री, प्रेम भावना देण्याचा प्रयत्न केला. त्याचं हे एक फलित आहे असं मी समजतो. आणि आज माझ्या ज्या मुली आहेत त्या वेल सेटल आहेत, चांगल्या प्रकारे आहेत. आणि ह्या सगळ्याची पुण्याई जर कोणाची असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्यांच्या पुण्याईशिवाय आम्ही हे काहीच करू शकत नाही. आम्ही जरी कितीही मोठे झालो, कितीही काही म्हटलं की मी माझ्या कर्तृत्वाने मोठा झालो, शक्य नाही आहे. कर्तृत्व स्वतःचं आमचं काहीच नाही आहे. जे काय आहे ते आमच्या बाबासाहेबांचं आहे. आणि ह्या बाबासाहेबांच्या पुण्याईने, बाबासाहेबांचं सर्व काही दिलेलं जे आहे ते आम्ही घेऊन पुढे आलेलो आहोत. आणि त्यांचा तर आहेच ऋणी, पण ह्या समाजाचा मी खूप ऋणी आहे. असाच ऋणी मला ठेवा, ते ऋण मला फेडता येणार नाही आहे. आणि पुन्हा कधी जर माझ्यावरती जर तशी समाजाची सेवा करण्याची मला जर संधी मिळाली तर नक्कीच करत राहीन. मी जास्त वेळ घेत नाही, कारण बराच वेळ झालेला आहे, बोलायचं खूप होतं. परंतु मी या ठिकाणी काही जास्त न बोलता, आज जो माझा परिवार आहे, माझ्या मुले आहेत, तर माझी मिसेस, माझी सहचारिणी, संघमित्रा, ही जीवनातली कडक सावली म्हणून माझ्या बरोबर माझा संसार करून विचार वृत्तपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व हितचिंतक, या जनसमुदायाच्या पुढे अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी खूप मला भरून आल्यासारखं वाटतं. शब्दात शहाणपण, विचारात निष्ठा
आणि वर्तुणिकेमध्ये चारित्र्य असणारे आमचे सन्माननीय मित्र ॲडव्होकेट विलासराव जाधव यांची आणि माझी मैत्री आज 30 वर्षापासून आहे. 30 वर्षामध्ये आम्ही एकमेकाकडे सुखदुःख शेअर केले. काही उणीव ज्या होत्या त्या त्यांना मी सांगत होतो, ते मला सांगत होते. आमच्या दोघांशिवाय घरच्या पत्नीला देखील हे माहिती नव्हतं आम्ही एकमेकाबरोबर काय बोललो काय नाही. ज्यावेळेस आम्ही सर्व हा मित्रपरिवार सुकवली गावामध्ये एक बुद्ध विहाराचं उद्घाटन सोहळा होता. त्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पंचकृषीतील तमाम लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. अनेक विद्वान त्या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी आले. आम्ही देखील स्टेजवर होतो आणि त्या स्टेजवर मी पाहिलं विलास जाधव साहेब एक खुर्चीवर बसले होते. कार्यक्रम संपला त्यावेळेस आम्ही अमराईमध्ये फेरफटका मारण्यास गेलो. त्यावेळेस मी विचारलं साहेबांना, साहेब इतकं फुललेल्या व्यासपीठावरती तमाम पंचकृषीतील लोक या ठिकाणी जमा झाले, आपण स्टेजवर का आला नाही? तेव्हा त्यांनी सर्वांच्या समोर सांगितलं की मी कार्य करणार आहे, मोठेपण मिरवणारा नाही. मला मोठेपणाची काही आवश्यकता नाही वाटत मला की मी हा तुमच्या आमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती आहे. तेव्हा चंदनाला सांगावं लागत नाही मित्र, मी चंदन आहे. चंदन किती उघडला त्याचा सुगंध दरवळत राहतो आणि हाच दरवळलेला सुगंध मी या ठिकाणी पाहतो. जसे आपण हिऱ्याला पैलू पाडतो त्याचप्रमाणे ह्यांनी आपल्या कर्तृत्वाला जे पैलू पाडले आणि तो हिरा आज आपल्या पुढे चमकतो. तेव्हा मी अधिक न बोलता माझ्या मित्राला आणि आमच्या परिवाराच्या वतीने पुढील आयुष्य निरोगी सुखाचे समृद्धीचे जावं आणि त्यांची सेवा समाजसेवा त्यांच्या हातचे घडो ही शुभेच्छा देतो.